नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद. आपल्या चॅनलच्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त आमच्या गावची आज यात्रा आहे. दरवर्षी गावची यात्रा ही 2 दिवस असते, पण ह्या वर्षी 3 दिवस आहे. आणि आजच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आज आहे बैलगाड्यांच्या शर्यती. तर आता मी इथून निघालो आता गावामध्ये आणि तिथून तन्मयला घेऊन मग जाईन दत्त मंदिरामध्ये. दत्त मंदिरात पाया पडेल आणि मग तिथून जाईन घाटामध्ये शर्यत बघण्यासाठी. तर चला, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आता आपण चालू करूया. गावात आलेलो आहे आणि तन्मयला घेतलंय. आता आम्ही निघालो इकडं दत्त मंदिरामध्ये. दत्त मंदिरात पाया पडू आणि मग निघूया घाटामध्ये. यात्रेचा आवाज आपल्याला येत असेल थोडा सुरू झालेलं आहे. घरापासून ते एक मीटर अंतरावरच मंदिर आहे. आता आम्ही आलेलो आहे घाटामध्ये आणि आजूबाजूला भरपूर अशी दुकान लागलेली आहे खाण्यापिण्याची. सुरुवातीला लहान मुलांसाठी पाळणे होते खेळण्यासाठी आणि तिथेही भरपूर दुकानं होती वेगवेगळी. जेथून गाडा सोडतात तिथे आम्ही आता आलेलो आहे आणि इथे बैल जोडण्याचं काम चालू आहे त्यांचं. मगाशी जिथून गाडा सुटतो त्याच्या बॅक साईडला मी थांबलो होतो. आता थोडंसं एका साईडला थांबलेलं आहे आणि तिथे उभं राहून आता आम्ही गाडी बघतोय. पुढं 2 बैल आहे, परत मागं बैल जोडतात ते.
बैलांना आवरणं पण सोपं नाही आहे. आता इथे साधारण 8 ते 10 जण पकडतात आहेत, तरी सुद्धा त्यांना आवरत नाही आहे. आता आम्ही घाटाच्या उजव्या साईडला आहे आणि थोडंसं उंचावर थांबलेलो आहे आणि तिथून शर्यतींचा आनंद घेत आहे. आता वेळ संपत आलेली आहे. आता हा एक आणि अजून एक शेवटचा एक गाडा आहे, त्यानंतर आजची जी यात्रा आहे ती संपणार आहे. आजचा यात्रेचा हा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही थोड्याच वेळ थांबलो होतो, दुसऱ्या दिवशी आम्ही काही गेलोच नाही आणि आज 3रा दिवस आहे. आत्ता वाजत झाले साधारण 6:15. आजची जी यात्रा आहे ती आता संपलेली आहे आणि आता आम्ही निघाले घरी. हा व्हिडिओ मी इथंच संपवतोय. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.